आकाशवाणी पुणे. मानसी निर्मळे सादर करीत आहे विशेष वार्तापत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. कोविड पोर्टल तांत्रिक कारणानं बंद असल्यामुळे काल बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती अजून गुलदस्त्यात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हवेचा दर्जा निकृष्ट असलेल्या शहरांमध्ये यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना प्रसाराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र सेरो सर्वेक्षण करण्याची एनआयव्हीची तयारी. मास्क न घालणाऱ्याला थेट पोलीस ठाण्यात नेऊन दिवसभर बसवून ठेवा, समज द्या. नाशिक पोलिसांना संपर्कमंत्र्यांचे आदेश. दिवाळीत येणारी कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी सहकार्य करा, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं आवाहन. आणि वाशिममध्ये यंदाच्या दिवाळीत बाल कोरोना आर्मीनं बनवलेले आकाशकंदील देणार, माझे कुटुंब माझी जबाबदारीचा संदेश. आता सविस्तर बातम्या. कोविड पोर्टल तांत्रिक कारणानं बंद असल्यामुळे काल राज्याचा आरोग्य विभाग दैनंदिन बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहितीच देऊ शकला नाही. केंद्र शासनाच्या कोविड पोर्टलवरून दररोज राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती अद्ययावत करण्यात येते. काल राज्यात 3,277 नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती मात्र आरोग्य विभागानं दिली आहे. पोर्टल बंद असल्यानं मुंबई वगळता इतर जिल्हा आणि मनपामधील दैनंदिन मृत्यूंची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाला मिळालीच नाही. मुंबईत काल 20 मृत्यूंची नोंद झालेली आहे. गेले काही दिवस आकडेवारीत राहून गेलेल्या नोंदी घेतल्या जात आहेत. कालही पूर्वीचे 65 मृत्यू नोंदवून घेतले. पुणे विभागातील 4,80,687 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5,12,111 झाली आहे. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 17,005 इतकी आहे. पुणे विभागात कोविड-19च्या 14,419 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचं प्रमाण 2.82% आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.86% आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं हवेचा दर्जा निकृष्ट असलेल्या शहरांमध्ये यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजस्थान, दिल्ली, सिक्कीम, चंडीगड येथील राज्य सरकारांनी यंदा दिवाळीत फटाक्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. मला आणीबाणी लादायची नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फटाके बंदीला नकार देत लोकांनाच विवेकानं वागण्याचं आवाहन केलं होतं. पण महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्या संदर्भातल्या याचिकांवर लवादानं काल आपला निर्णय दिला. नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे आरोग्यास हानी पोहोचू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फटाका बंदीच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश लवादाने देशभरातील सर्वच प्रदूषण नियंत्रण मंडळांना दिले आहेत. पुणे शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात कोरोना प्रसाराची नेमकी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र सेरो सर्वेक्षण करण्याची तयारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संस्था अर्थात एनआयव्हीनं दाखवली असून त्या संदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. पुण्यात यापूर्वी झालेलं सेरो सर्वेक्षण मर्यादित भागापुरतं होतं. ग्रामीण भागाचा त्यात समावेश नव्हता. मुंबईत कोविड रुग्णांची संख्या घटताना दिसत असली तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. दिवाळीत वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. ऐकूया याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावीच लागणार आहे. नियम पाळावेच लागणार आहेत. याबाबत सर्व स्तरातून व्यापक जनजागृती होत असूनही अनेकदा निष्काळजीपणे नियम पायदळी तुडवले जात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आता कारवाईचा वेग आणखी वाढवण्याचं नियोजन केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेनं याआधीच आपल्या अधिकाऱ्यांसह क्लीनअप मार्शल्सची नियुक्ती केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं सध्या पालिकेच्या कार्यक्षेत्रात 720 मार्शल्स कार्यरत आहेत. मात्र ही संख्या अपुरी ठरत असल्यानं आता मार्शल्सची संख्या तिप्पट करून प्रत्येक प्रभागात तब्बल 90 मार्शल्स नियुक्त करावेत आणि त्यांना दर दिवशी प्रत्येकी 25,000 लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार द्यावेत,
असे आदेशच आयुक्तांनी काढले आहेत. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या मुंबईकरांनो आता सावधान. रस्त्यांवर क्लीनअप मार्शल्सची तुमच्यावर करडी नजर असणार आहे. नियम पाळा, नाहीतर कारवाईला सामोरे जा. आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी, पुणे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव, आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा विविध विषयांवर चर्चा घडत असताना पुण्यातील रस्त्यांवर मात्र उलट चित्र अनुभवायला मिळत आहे. दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात सणानंतर उद्भवलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केलं जात आहे. परंतु बाजारपेठांमधील गर्दी पुणेकरांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित करत आहे. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 7 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी दिवाळीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळावेत असं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे. आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की दिवाळीचे सण समोर आहेत. दुसरी लाटची शक्यता भरपूर आहेत. कृपा करून जे सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत ते पाळा. गर्दीचे ठिकाण तुम्ही जाऊ नका. शॉपिंग करताना बरेच ठिकाणी आहेत जिथे गर्दी नाही तिथे जा. आपण पाहतो पेठ ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आहेत. आम्ही पोलीसचे बंदोबस्त वाढवलेले आहेत आणि जे काही सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म आहेत ते पालन करण्यासाठी लावणार आहेत. आतापर्यंत 6.5 कोटी आम्ही दंड वसूल केलेले आहेत. 1,30,000 पेक्षा जास्त आपण केसेस केलेल्या आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात विविध स्तरातले लोक महत्वाची भूमिका बजावत आहेत. वाशिममध्ये तर बाळगोपाळांची बाल कोरोना आर्मीच स्थापन झाली आहे. हे बाल सैनिक शाळा बंद असल्यानं मिळणारा मोकळा वेळ सत्कारणी लावत कोरोना विरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलत आहेत. त्याची ही बातमी. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह वाशिम जिल्ह्यातील शाळाही सध्या बंद आहेत. विविध विषयांचा अभ्यास ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू असला तरीही विद्यार्थी घरी राहून कंटाळू नयेत. या काळात त्यांच्याकडून विधायक कार्य व्हावं म्हणून वाशिम येथील बाकलीवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन बिल्लारी आणि कला शिक्षक अमोल काळे यांनी बाल कोरोना आर्मीची स्थापना केली. या आर्मीचे विद्यार्थी चित्रकला आणि हस्तकलेच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे कोरोनाविषयक जनजागृती गेल्या 6 महिन्यापासून करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यार्थी दीपावली या दिव्याच्या सणासाठी स्वतः बनविलेल्या आकाशकंदिलाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती करीत आहेत. आपल्या घरावर हे आकाशकंदील लावून माझे कुटुंब माझी जबाबदारीचा संदेश देत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यासाठी वाशिमहून सुनील कांबळे. वेळोवेळी सूचना देऊनही नागरिक विना मास्क फिरत असून यापुढे मास्क न घालणाऱ्याला थेट पोलीस ठाण्यात नेत दिवसभर बसवून समज द्या असे आदेश नाशिकचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात काल कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दिवाळीच्या खरेदीसाठी रस्त्यावर झुंबड उडत आहे. मात्र कोरोनाचे संकट असताना नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे असं ते म्हणाले. दिवाळीत येणारी कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काल केलं. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून भारतातील काही शहरांमध्ये देखील कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा परिस्थितीत टाळेबंदीसारखी कठोर उपाययोजना करण्यावाचून गत्यंतर राहत नाही. ती वेळ मुंबई महानगरावर पुन्हा येता कामा नये यासाठी पावलोपावली खबरदारी घेणे आवश्यक आहे असं ते म्हणाले. मुंबईत कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या झपाट्यानं घटत आहे. शहर आणि उपनगरातील 1,241 प्रतिबंधित क्षेत्र घटली असल्याची माहिती मुंबई पालिकेनं दिली आहे. या महिन्यात पहिल्याच आठवड्यात 1,159 सील इमारती तर झोपडपट्ट्या चाळींमधील कंटेनमेंट झोनची संख्या 82 इतकी कमी झाली आहे. एकाच आठवड्यात 1,241 प्रतिबंधित क्षेत्र घटली आहेत. पालिकेच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हे यश आल्याचा दावा पालिकेनं केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोविड पोर्टल तांत्रिक कारणानं बंद असल्यामुळे काल बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती अजून गुलदस्त्यात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हवेचा दर्जा निकृष्ट असलेल्या शहरांमध्ये यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी. पुणे शहरासह जिल्ह्यात
कोरोना प्रसाराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र सेरो सर्वेक्षण करण्याची एनआयव्हीची तयारी. मास्क न घालणाऱ्याला थेट पोलीस ठाण्यात नेऊन दिवसभर बसवून ठेवा, समज द्या, नाशिक पोलिसांना संपर्क मंत्र्यांचे आदेश. दिवाळीत येणारी कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी सहकार्य करा, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं आवाहन. आणि वाशिममध्ये यंदाच्या दिवाळीत बाल कोरोना आर्मीनं बनवलेले आकाशकंदील देणार, माझे कुटुंब माझी जबाबदारीचा संदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.